हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एक अशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी ना इथं बाहेर ऋषभची वाट बघत बसले, कारण तो दरवेळेसारखं चावी सोबतच घेऊन गेला आहे. कारण तो गेला सिन्नरला आमच्या ताईंना आणायला, मग तिकडनं ताई वगैरे आल्या आणि आम्ही पण एवढी क्यूट झाली आणि खूप जास्त हुशार झाली आता ती. असो, त्यानंतर आम्ही मस्त गप्पा वगैरे मारल्या आणि ननंदबाईंना आल्याला पहिले तर मी कामालाच लावले, त्यांनी मला लावलं आणि मी पण त्यांना लावलं आहे. असो, त्यानंतर त्या किचनमध्ये गेल्या, दूध सांडवलं, चुकून सांडलं त्यांच्याकडनं आणि मग मी पण त्यांना कामाला लावलं, त्यांनी मला दूध साफ करायला लावलं आणि मी त्यांना स्टिकर लावायला लावलं. मग असं आमच्या दोघींचं इथे कामकाज चालू होतं मस्तपैकी. आणि हे जे वॉलपेपर आहेत तर ते मला किचनला लावायचे होते. म्हटलं चला थोडंसं किचनचं डेकोरेशन वगैरे थोडासा सेटअप वेगळा करू आपण, जेणेकरून आपल्या सबस्क्रायबरला पण आवडतील आणि आपला किचन पण थोडासा छान पण दिसेल, नाही का. मग इथे मग मस्तपैकी किचनला ते लावलं आहे. आणि तुम्हाला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला हे आवडतं आहे की नाही. मला तर खूप जास्त आवडलं आहे. आता तुम्ही मला सांगा कमेंट्समध्ये कसं वाटतं आहे. आणि मग त्यानंतर जे दूध सांडवलं होतं ते मी साफ वगैरे करून घेतलं, कारण माझ्या किचनला बेसिंग नाही आहे, त्याच्यामुळे मला असं काही सांडलं ना मग खूप जास्त राग येतो, कारण मला ते सगळं परत धुवायला साफसफाई करायला लागते. आणि मग त्यानंतर हा होता माझ्या किचनचा फायनल रिव्ह्यू. जर आवडलं तर नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगा. त्यानंतर संध्याकाळी मस्तपैकी ऋषभ माझ्या केसांची हेअर मसाज करून देत होता, तेल वगैरे लावून दिलं, कारण उद्याकडे मला सुट्टी आहे. सो चला बाय, भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये अशाच एका. ओके, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.